सोलापूर विधान परिषद भाजपचे उमेदवार राजाभाऊ राऊत आपल्याबरोबर. हो, काय सांगणार? विठ्ठलाचं दर्शन घेतलंय, काय विठ्ठलाला मागणी? विठ्ठल रुक्मिणी मातेच्या एवढंच चरणी प्रार्थना केली की देवा चांगला पाऊस पडू दे, माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना सुख समृद्धी येऊ दे. कारण अल्निनोच्या प्रभावामुळे सगळेच थोडं तणावामध्ये या ठिकाणी आहेत. आणि चांगला पाऊस पाणी होऊ दे, सगळ्यांची सुख समृद्धी येऊ दे. महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्या चित्र आहे. 2 आमदार तुमच्या बरोबर होते. आता आज जानकरांनी देखील सांगितलं की मी देशमुखांबरोबर नसणार आहे. तुम्ही त्याला जाऊन भेटणार का किंवा कसं बघताय एकंदरीत? नाही, मी एक उमेदवार म्हणून सगळ्यांना भेटणं माझं कर्तव्य आहे. मी जाऊन सगळ्यांना भेटणार. आणि आज जानकरांचा विषय झाला असेल किंवा पाटलांचा विषय असेल, हे सगळेच शेवटी मी जिल्ह्यामध्ये, दोन्ही जिल्ह्यामध्ये धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये काम करत असताना सगळ्यांबरोबर एक सलोख्याचे संबंध मी सातत्यानं निर्माण केलेले आहेत आणि ठेवण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला. गेली 30 वर्ष झालं सगळ्याकडे जाणं येणं किंवा सगळ्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. त्यामुळं बरीच मंडळी मला मदत निश्चितपणानं करत. आता 5 आमदार तुमच्या बाजूने आहेत महाविकास आघाडीचे. कधी भेटणार आणि काय तुमची चर्चा झाली की यापुढे? नाही, मला भेटण्याच्या अगोदर त्यांनी सहकार्य करण्याच्या भावना मी एकेकाच्या पाहतोय आणि भेटल्यानंतर मग त्या सगळ्यांबरोबर माझ्या चर्चा त्यावेळेस होतील. जानकर म्हणतात की मोहिते पाटलांनी केसायला माझा गळा कापलाय. म्हणजे एकंदरीत त्यांनी पूर्ण असे मोहिते पाटलांच्या निगेटिव्ह चालू केलं. काय नक्की भाजप संपर्क आलता का त्यांचा? नाही, ते जरा मी त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर सांगेन. मला काय विषय झालेला माहिती नाही. पण मी जरा आपल्या चॅनल प्रसार माध्यमातून मागा पाहिलं, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांच्याबरोबर चर्चा झाल्यावरच लक्षात येईल. त्यांचं म्हणलं की देशमुख हा उमेदवारच नाहीये. कसं बघताय विजयाकडे? नाही, मुळात मी आता सांगितलं की माझे सगळ्यांबरोबर चांगले संबंध आहेत या जिल्ह्यामध्ये. आणि जे 616 मतदार आहेत तिथले एकमत झालेलं आहे. या सगळ्यांबरोबर एवढे चांगले संबंध आहेत. महायुतीच्या माध्यमातून तर मोठ्या प्रमाणामध्ये आमचं बहुमत आहेच. परंतु सगळ्यांची मतं जर पाहिली तर 550 550च्या आसपास मी मतदान घेऊ शकतो एवढा मला आत्मविश्वास आहे. विजयाची 100% खात्री आहेच. पण बघितलं असेल की 550 मताच्या मताधिक्याने विजय दावा केला तर राऊत यांनी केलेला. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.